सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शब्दांच्या या खेळात स्वरांचे गुंफुगाने, शब्दांच्या या खेळात स्वरांचे गुंफुगाने. मराठीच्या मैफिलीत सजवूया हे जगणे, मराठीच्या मैफिलीत सजवूया हे जगणे. स्वागत तुम्हा सर्वांचे या भाषेच्या उत्सवात, स्वागत तुम्हा सर्वांचे या भाषेच्या उत्सवात. मराठीचा गजर घुमवू साऱ्या या विश्वात, मराठीचा गजर घुमवू साऱ्या या विश्वात. नमस्कार. आजच्या मराठी भाषा पंधरवडा या कार्यक्रमाचा दिवस 9वा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्व मराठी प्रेमींचे मी तन्मयी चव्हाण सहर्ष स्वागत करते. आपली मराठी भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपली संस्कृती, ओळख व अभिमान आहे. चला तर कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने झाली पाहिजे. आपण सर्व शिक्षकांना व पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक यांना विनंती करू की कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करावी. आज आपले लाडके गणपती बाप्पा यांची सुद्धा जयंती आहे. यांना वंदन करूनच आपण कार्यक्रमाची सुरुवात करू. माझ्या मराठीची गोडी वाटते मजला न्यारी, अमृताहूनही गोड माझी मराठी भारी. आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या अनुषंगाने मराठी साहित्याला समुद्र असणारा कलाविष्कार आज म्हणजे एक पात्री नाटिका ती आपल्या समोर सादर करीत आहे सर्वज्ञा भामरे. जय जिजाऊ. ज्यांच्या चरणांची धूळ कुंकवाच्या करंड्यात घेऊन भाळला लावावे ते राजमाताजी. ज्यांच्या नामस्मरणाने देहाचा देहू आणि इंद्रायणीची इंद्रायणी होते ते संत श्रेष्ठ तुकोबाराय. ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून घराघरामध्ये ज्ञानाचा दिवा पेटवण्याचे काम केले ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज. या महाराष्ट्राच्या मातीत सोन्यासारखं स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. या महिलांना चूल आणि मूल या संकल्पनेच्या जखड्यातून बाहेर काढून शिक्षणाचा ज्यांनी खरा मार्ग दाखवला ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले. भारताचे संविधान लिहिण्यासाठी मला फारसे कष्ट पडलेच नाहीत, कारण माझ्या समोर होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महापुरुषांना, महामातांना, महामानवांना माझा त्रिवार अभिवादन. नमस्ते. मी कुमारी सर्वज्ञ भामरे. माझा विषय मी जिजाऊ बोलतो. होय, आम्ही आलोय तुमच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ. स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकी लावण्याचं भाग्य आम्हास लाभलं. ह्याही जगदंबेचीच कृपा. पण एक काळ असा होता मावळ्यांनो, या मराठी मातीच्या उंबरठ्यावर अनेक परकीय सत्ता थळथळ नाचत होत्या. मराठी मुलकाचं सैन्य मुघलांच्या आरमारात खितपत पडलं होतं. शेतकरी हाडाचं पाणी करून जगत होता हो. आणि अशा परिस्थितीमध्ये सिंदखेडच्या म्हाळसा राणी आणि लखुजीरावांच्या घरी आम्ही जन्माला आलो तेव्हा प्रत्येक दारापुढे रांगोळ्या काढण्यात आल्या, तोरणं लावली गेली, हत्तीवरून साखरही वाटण्यात आली. आमचं नाव जिजा ठेवण्यात आलं. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच, सल्ला मसलती, रयतेच्या गाराने आणि न्यायनिवाड तर नित्याचेच. हे असं होतं आमचं बालपण. युद्धकला तर आम्ही शिकलोच होतो. त्याचबरोबर 700च्या वर मुलींची आम्ही एक फौज तयार केली. सकाळी सकाळी जेव्हा आम्ही गावात रपेट करायला जायचो तेव्हा काही बाया कौतुक करायच्या, तर काही मात्र नाके मुरडायच्या, तर काही म्हणायच्या कसं होईल बाई या पोरींचं. पण आम्ही निश्चय केलेला, स्वतःसोबत इतरांचंही रक्षण करता आलं पाहिजे ना. म्हाळसा राणींच्या इच्छेखातर आम्ही 6 भाषाही शिकलो. मराठी, संस्कृत,
कन्नड, उर्दू, अरबी आणि फारसी. रामायण महाभारताबरोबरच नामदेवांच्या गाथा, पुराण आणि बायबल हेही आम्ही वाचले आणि समजूनही घेतले. आणि आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला, धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे मानव सकल कल्याण की कर्मकांड? आम्ही तलवार चालवतो कुणासाठी? परक्यांसाठी. परक्यांची चाकरी आम्ही का करायची? झुंजत झुंजणार आपण, मरणार आपण आणि मारणारही आपण. आणि एवढं सगळं करून मिळून येतो तर शहाबादशाह. आपण स्वतःसाठी का झुंजत नाही? आणि कसला आलंय पारतंत्र्याच्या युगात जगणं? हे सगळे प्रश्न आमच्या मनात वादळ निर्माण करत होते. अवघी रयत अत्याचाराला कंटाळली होती हो. अबलांच्या आतल्या किंचाने सह्याद्रीला ही जाग येत नव्हती. जणू काही प्रतिकार शक्तीच संपली असावी. तो अन्याय, तो अत्याचार पाहून तळपायची आग मस्तकात जायची. आम्हाला प्रश्न पडला. आम्ही आबासाहेबांना विचारलं, आबासाहेब हे कोणी का संपत नाही? आपण स्वतःसाठी का झुंजत नाही? त्यांनी आम्हाला उत्तर दिले, मराठ्यांनी ह्याच भूमीवर अस्मंताकडे बघून तुतारा केला. हर हर महादेवाच्या गर्जनेत ढाल तलवारी लढवल्या, पण हा समाज एक संघ नाही, तो विखुरला गेला आहे. पारतंत्र्याची चीट नाही, स्वातंत्र्याची ओढ नाही. जिजा समाजाला बांधून ठेवतो तो फक्त एक संघ, तो म्हणजे स्वातंत्र्य विचार. आम्ही पुन्हा विचारलं, आबासाहेब आम्ही एक विचारासाठी काय करावं? शब्दांची जुळवणी करत आबासाहेबांनी आम्हाला पुन्हा उत्तर दिले, जिजा जेथे रयतेचा छळ होतो, रक्ताचे पाणी होते, तेथे गवताला वाल्या फुटतात. मातीत उमलणाऱ्या सहस्र कोंबांना जगण्याचं दान मिळतं, ते फक्त आणि फक्त स्वातंत्र्याच्या सूर्यामुळे. पण हा सूर्य असा सहजासहजी वर येत नाही. त्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो, मनगटात बळ आणून तलवारीचे घाव काढावे लागतात, माणूस जातीला पेटावं लागतं. जिजा मुर्दा शरीराला जागा करावं लागतं, हातात पेटत्या मशाली न्यावा लागतं. एक शब्द आम्ही मनात साठवत होतो. मनात विचार आला, हे मुधाई किती सोसलंस? यवनांनी कापून फेकलेल्या माझ्या लेकरांची प्रेत ही तू वाहून नेलीस. अब्रू लढून गेलेल्या माझ्या लेकी सुनांना तू काठावर स्थान दिलंस. पेटती आग विझवत राहिलीस, काठावर स्मशान बनवलीस. पण आता विझवत बसायचं नाही, आता फक्त पेटायचं. आणि ते कसं पेटायचं हे मी तुला सांगते. शहाजीराजांना आमचा हा विश्वास ठाऊक होता. शहाजीराजाने आमचं लग्न झालं. आमच्या मनामध्ये स्वातंत्र्याची पाठ होऊ लागली. काही दिवसांनी आमच्या पोटामध्ये अंकुर वाढू लागला होता. आम्हाला विलक्षण डोहाळे लागले होते. आम्हाला मेवा, मिठाई नाही तर सर्व ते नको होती. आमचे डोहाळेच काही वेगळे होते. आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते, डोंगर चढून किल्ले पहावेसे वाटत होते, ढाल तलवारी भाला हाती घेऊन लढाया करावेसे वाटत होत्या. आम्हाला एकूण 6 अपत्य झाले. पहिले संभाजीराजे, नंतरचे 4 आणि शेवटचे शिवाजीराजे. शहाजीराजे विजापूरच्या दरबारात सरदार असल्यामुळे आमचे जाणे येणे तिथे असायचेच. काही वेळेला करमणुकीसाठी तिथे नाचगाण्याचे कार्यक्रमही होत असत. अशाच एका कार्यक्रमाप्रसंगी संभाजीराजांनी शिवाजीराजांना विचारले, बाईचा नाच बघायला याल का? पण शिवबा ठरले मातृभक्त. ते आमच्या जवळ येऊन आम्हाला विचारू लागले, अहो साहेब आपली जी नाचणारी बाई आली आहे, आम्ही तिचा नाच बघायला जाऊ का? हे ऐकून शिवबांचं लक्ष विचलित होत असल्याचं आम्हाला कळालं. आम्हाला चीड आली, आमचा संताप झाला. आम्ही त्यांच्या जवळ गेलो आणि एक लगावून दिली आणि बोललो, शिवबा बाई नाचवायची नसते, ती वाचवायची असते, ती जगवायची असते. शिवबा लहानपणापासूनच युद्धकलेत पारंगत होते. आम्ही त्यांना लहानपणापासूनच शिकवलं, कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही आणि कोणत्याही जाती धर्माच्या आहारी जायचं नाही. माणसांसारखंच वागवायचं, त्यांची हेळसांड होऊ द्यायची नाही. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य, इथे कोणी उच्च नाही आणि इथे कोणी नीचही नाही. संभाजीराजे कनकगिरीच्या युद्धामध्ये अफजल खानाच्या कप्ताने मारले गेले. हाच बदला आमच्या
आमच्या शिवांनी मोठे होऊन प्रसंगी खाण्याच्या पोटात वाघ न घुसवून त्याचा खोतळा बाहेर काढला. मोठ्या धामधुमीत आमच्या शिवांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि अशा प्रकारे आम्हा समतावादी राज्य प्रस्थापित करण्यास यश मिळाले. यापुढे मात्र आमचा कार्यकाळ संपत आल्याची आम्हाला जाणीव होऊ लागली. आमचं शरीर थकत चाललं होतं. आम्ही हळूहळू क्षीण होत होतो. स्वराज्याचे सगळे सूत्र शिवांच्या हातात देऊन आम्ही निर्धास्त झालो होतो. त्यांची कीर्ती, त्यांचा जय जयकार, शिवांचा यश पाहून आम्ही समाधानी होतो. शेवटी स्वराज्याच्या लाडक्या राजाला, आमच्या शिवबांना पाहून आम्ही कायमचे डोळे मिटावे असं आमच्या मनात आलं. पण त्या क्षणी आमच्या डोळ्यासमोर सगळं स्वराज्याचं चित्र उभं राहिलं. अरे, आज आम्ही जे स्वराज्य पाहिलं, हेच का ते स्वराज्य ज्याची निर्मिती माझ्या शिवबाने केली? हेच का ते स्वराज्य ज्यासाठी आम्ही आमचे प्राण पणाला लावले? आज या स्वराज्यात जाती जातीमध्ये ते निर्माण झालीये. धर्माच्या वेळेत अडकला आहात तुम्ही. जात ही पाठीला चिटकून येते की पोटाला नसावी, हे संस्कार आम्ही शिवबांना दिले. शिवबांनी कधीही कोणत्याही जाती धर्मांमध्ये भेदभाव केला नाही. सर्वांना एक समान वागणूक दिली. मावळ्यांना जात व धर्म पाहून नव्हे तर त्यांचे कर्तृत्व पाहून स्वराज्यात स्थान दिले. म्हणूनच त्या प्रसंगी महाराजांसाठी स्वतःला मृत्यूच कवटाळणारे शिवा काशी नावी होते. आयुष्यभर महाराजांसाठी हेरगिरी करणारा आमचा बहिर्जी नाईक होता. स्वराज्यात प्रत्येक माणसाला मान असायचा. कधी गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव आमच्या शिवबांनी केला नाही. आमच्या शिवबांनी शेतकरी जगवला, शेती उभी केली आणि आज त्याच शेतीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे. स्वराज्यात प्रत्येक माणसाला मान असायचा. शिवबा जेव्हा 12 वर्षाचे होते, त्यांची परीक्षा घ्यावी असं आमच्या मनात आलं. आम्ही त्यांना जवळ बोलावलं आणि विचारलं, शिवबा, हिमालय उंच की सह्याद्री? अहो साहेब, मराठ्यांची मान उंच. अभिमान वाटतो आम्हाला त्यांचा. आम्ही त्यांना पुन्हा विचारलं, शिवबा, काय बनायला आवडेल? अहो साहेब, तलवार झालो तर आई जगदंबेची होऊ, दगड झालो तर या सह्याद्रीचा होऊ, आणि झालोच माती तर या स्वराज्याची होऊ. इतके एकनिष्ठ आणि निष्ठावंत होते माझे शिवबा. माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे, हे स्वराज्याचे विचार, हे माझे छत्रपतीचे विचार, हे माझ्या शिवबाचे विचार जपा आणि कृतीत आणा. आता आमची जायची वेळ झाली. धन्यवाद. खूपच छान सर्वज्ञा. आता आपण वळणार आहोत सादरीकरणाच्या एका अशा कलेकडे जी डोळ्यांचे पारणे पेटते. चला तर टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया माय मराठी या नृत्य आविष्काराचे. महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची. महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाणा, ही अमुची आहे बोली. अस्मानी झळके भव्य पताका भगव्या पटक्याची. महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची. महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. रागट देशा कणखर देशा दगडाच्या देशा. प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. यांची संतांची मानकऱ्यांची ही देवरी शरण धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. योद्धांची वीरांची तलवारीच्या पाताची. देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्याची ही भूमी
महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. जसे अंकुरते मनी कल्पना येते त्या तुळात चिळचिळ फुटते खोल कुठे गलबलते कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे मोहरते हा गौरव संगीताचा हा गौरव कवी मनाचा हे स्वर पुष्कर रसिकांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा. घंटा होते मखमल ही उलगडते रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपुनी जाते कसली जादू होते हारुनी सारे जाते रसिकांसाठी आसू आणिक हसू देऊन जाते नाटकलेचा हा गौरव लोककलेचा राजाच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्याचा. माझं मन माय मराठीला माझं मन माय मराठीला आपल्या बोलीला आणि तो तिला जीवतीला असे जी सत्नगिराची भाट कलची असे तिला बघचा असे तिला जुळी जनाची भाट करूया चला तिचा बहुमान जी जी करूया चला तिचा बहुमान जी 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 हा गौरव सुखाचा गौरव शुद्ध कलेचा गौरव रंग कलेचा गौरव आनंदाचा गौरव आनंदाचा. सावळे आम्हीच लढणार वा काय ते तेज आणि काय तो उत्साह या नृत्यातून खऱ्या अर्थाने सिद्ध झाले आहे की मराठी पाऊल पडते पुढे. आपल्या माय मराठीचे इतके समृद्ध व चैतन्यमय रूप सादर केल्याबद्दल कलाकारांचे मनपूर्वक आभार. पण आता कार्यक्रमाची सांगता करायला हवी म्हणून मी आराध्या चौधरी ही विनंती करते की तिने कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. आजच्या या मंगलमय वातावरणात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त या बहादर कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी मी आराध्या संतोष चौधरी आपल्या समोर व्यासपीठावर उभी आहे. सर्वप्रथम मी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सन्माननीय श्री ठाकरे सर, पर्यवेक्षक श्री पवार सर तसेच हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला दिली त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभार मानते. तसंच आज आपल्या समोर सादर झालेल्या लोकपरंपरेच्या सादरीकरणाचे ज्या विद्यार्थी कलाकारांनी केले मी त्यांचेही आभार मानते. तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी व तुम्ही प्रेक्षक तुमच्या या उत्स्फूर्त साधनामुळे आजच्या या कार्यक्रमात चैतन्य
लक्षात ठेवा की नेमका हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करत